तुम्हाला त्याचं तुमच्या क्षेत्रावर विमा कोण भरला हे जर माहिती नसेल, किंवा एखाद्या वेळेस काय होतं की सी-एस-सी सेंटर चालक विमा भरत असताना घाई गडबडीमध्ये काय होतं, तर आधार कार्ड एकाचं असतं आणि घाई गडबडीमध्ये जमीन दुसऱ्याचीच असते. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांची जमीन एकाच्या आधार कार्डला दुसऱ्याची जमीन लागते आणि त्याच्यावरती त्या पीक विमा त्या क्षेत्रावरती भरला जातो. आणि ज्यांची जमीन भरला गेलेला आहे विमा ज्या क्षेत्रावर त्यांना विमा भरता येत नाही. त्यांना विमा आपला भरला आहे हे कळतं, पण कोण भरला आहे हे कळत नाही. पण त्यांच्यासाठी जर आपल्या क्षेत्रावर कोणी विमा भरला असेल तर ते कसं पाहायचं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जे काही प्ले स्टोअर असेल त्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि इथं खाली सर्चमधून क्रॉप इन्शुरन्स असं सर्च करायचं आहे. क्रॉप इन्शुरन्स सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर जे काही ॲप येईल ते ॲप तुमच्यासमोर हे असं असेल, क्रॉप इन्शुरन्स ऑलरेडी आपल्याकडे इन्स्टॉल केलेलं आहे. ते तुम्हाला इथं इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्शुरन्स हे असं लोगो असेल, हा लोगो तुम्हाला दिसला की त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे. इथं तुमच्याकडे ID पासवर्ड असेल तर लॉग इन करा, नसेल तर कंटिन्यू ॲज अ गेस्ट याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता. ह्या कंटिन्यू याच्यावरती केल्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथं टाकून घ्या. मोबाईल नंबर टाकून घेतल्याच्यानंतर तुमच्या जे काही मोबाईल नंबर तुम्ही टाकलेला आहे त्या मोबाईलवर एक OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून घेतल्यानंतर तुमचं जे काही इथं सेकंद दाखवले असतील, तुम्हाला इथं 1 मिनिटाचा टायमिंग दिलेला असेल, त्याच्यामध्ये तुमचा जो काही असेल तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून घेऊन व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग हे संपूर्ण डॅशबोर्ड दाखवलं जाईल, तुमचं नाव दाखवलं जाईल. तर तुम्हाला इथं आल्यानंतर सर्च अदर पॉलिसी ऑन सर्वे नंबर हा जो ऑप्शन आहे इथं त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे. त्या ठिकाणी आता इथं आपलं जे काय असेल तर महाराष्ट्र खरीप सीझन कोणतं सीझन निवडायचं, इयर निवडायचं आणि प्रोसिडवरती क्लिक करून घ्यायचं. महाराष्ट्र तुमचं ऑटोमॅटिक आलं जाईल. त्यानंतर तुमचा इथं तालुका जो असेल तो तालुका टाकून घ्या. त्यानंतर मग तुमचा जो काय असेल ते तालुका टाकून घ्या. जिल्हा टाकून घेतल्यानंतर रेव्हेन्यू सर्कल तुमचं जे आहे ते सिलेक्ट करून घ्या. तुमची जे काही ग्रामपंचायत असेल ग्रामपंचायत सिलेक्ट करून घ्या. तुमचं जे काही विलेज असेल ते विलेज तुमचं सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर इथं जे काही सर्वे नंबर आहे तुमचा सर्वे नंबर टाका आणि तुमचा जे काही 8 वरचा खाते नंबर असेल तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. तर आपण उदाहरणार्थ एका खातेदाराचं असं निदर्शनास आलेलं आहे, त्यांचं आपण टाकून बघणार आहोत. त्यांचा जर पाहिला तर जे काही गट नंबर आहे आणि त्यानंतर त्यांचा खाते नंबर आहे, खाते नंबर इथं टाकून घेणार आहोत. पाहू शकताय. प्रोसीड केल्याच्यानंतर इथं दाखवते की त्यांनी सोयाबीन पीक लावलेलं आहे, परंतु ज्यांचा गट नंबर आहे खाते नंबर आहे त्यांचं नाव वेगळं आहे आणि जे काही इथं नाव त्यांनी ज्यांनी विमा भरलेला आहे त्यांचं नाव वेगळं आहे. तर त्यांनी 40 गुंठ्याचा जो काही पीक विमा असेल तर हा चुकीच्या पद्धतीनं भरला गेलेला आहे. 2 गावात जमिनी आहेत दोघांच्या वेगवेगळ्या, परंतु त्यांचा 8चा जो क्रमांक आहे तो सेम असल्या कारणानं हा गोंधळ झालेला आहे. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्याही नावावरती तुमच्या गटामध्ये दुसरं कोणी विमा भरला आहे का, सर्वे नंबर आहे, या पद्धतीनं हे तुम्ही ह्याच्यावरती क्लिक करून तुमची